नमस्कार सर्वांना, मी श्रद्धा आणि श्राफुल ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मागच्या 1-2 ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की राघवचं जे आधार कार्डचं काम आहे ते खूपच म्हणजे रखडत चाललेलं आहे। आम्हाला 2 आठवडे झाले पण ते काम काही त्याचं काम आहे एका दिवसासाठीचं पण ते होत नाहीये पूर्ण। मग काल शनिवार होता, आम्ही खाली गेलो होतो की जे डॉक्युमेंटेशन त्यांनी म्हणजे त्याचं करेक्शन सांगितलं होतं ते दुसरं त्याचं बर्थ सर्टिफिकेट तयार करून आणलं आणि ते परत काल गेलो होतो त्या ऑफिसमध्ये। तर कालही नाही झालं, त्यांनी इव्हिनिंगला कॉल येईल असं सांगितलं होतं पण काय तेव्हाही कॉल आला नाही। आणि मग काय आता डायरेक्ट ते काम गेलं मंडेला, म्हणजे आता सोमवारी। आता बघूयात होते की नाही। आता साहेबांना तर काही वेळ नाही भेटणार आता परत उद्यापासून परत फ्रायडे पर्यंत। मग आता मलाच जावं लागेल, म्हणजे तिथे दोघांपैकी कोणी एक जण गेलं तरी चालेल असं सांगितलं त्यांनी। त्यामुळे मग राघवसोबत मलाच जावं लागेल। तर मग तिथून आम्ही गेलो डीमार्टला आणि डीमार्टचा सगळ्यात मोठा स्कॅम हा सगळ्यांनाच माहितीये। स्कॅम म्हणजे तो असा होतो की घ्यायला मी एक वस्तू गेलो होते फक्त तिथे, आणि ती वस्तू म्हणजे राघवची डिश होती। त्याला मला म्हणजे खाऊ वगैरे देण्यासाठी डिश घ्यायची होती आणि त्याला अगोदर एक डिश होती छोटी, पण ती माझ्याकडून फुटली गेली आणि मग तेव्हापासून त्याला डिश नव्हती। छोटीशी क्यूट अशी पांडावली मी डिश आणली त्याच्यासाठी। आणि मग ती डिश आणल्यानंतर तिथे मी घेतली एक डिश सुरुवातीला गेल्यानंतर आणि सामान बरंचसं घेऊन आले। तर ना तिथे गेल्यानंतर मग मी डिश घेतली राघवसाठी आणि डिश सोबत बरंचसं दुसरंही काही सामान घेऊन आले। तर हा असा स्कॅम होतो डीमार्ट मध्ये गेल्यानंतर। तरी खूप हात आवरता घेऊन मी सगळ्या वस्तू घेतल्या, हो की नाही आम्ही दोघांनी। जशी जशी ट्रॉली भरत जाते तसं तसं साहेबांचं टेन्शन वाढत जातं। आणि ते काल झालं डीमार्टचं आणि आज लोणीमध्ये आम्हाला ग्रोसरी शॉपिंग करायची होती आज। त्यासाठी मग गेलो आम्ही, पूर्ण महिनाभरासाठी सामान भरायचं होतं। ते सामान आणलं पूर्ण। आता ते थोड्या वेळाने सगळं काढून ठेवावं लागेल। परत आता डिनरची तयारी, साहेबांचा उपवास आहे आज। आणि आता आजचा मेनू बघूयात काय काय बनवतेय। तर चला तर मग। पापा राघवचं नाक कुठे? अरे बापरे, शाबाश। इथे आता पनीरच्या भाजीचं माझं ठरलंय करायचं, त्यामुळे इथे मसाला तयार करून घेतलाय। त्याला मिक्सरला बारीक करायचंय आणि इथे थोडंसं ना पनीर किसून घेतलंय त्याला म्हणजे वरून टाकण्यासाठी। आणि इथे पनीर असं कट करून ठेवलंय। आता बनवून घेते भाजी। मस्त बारीक मिक्सरला करून घेतलंय आणि आता इथे छान तेलात ना मस्त ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय। तर मस्त अशी भाजी तयार झाली आहे आणि जे मी किसून ठेवलं होतं पनीर ते त्याच्यावरनं टाकलं। इतकं सुंदर दिसतंय ते पण। गव्हाची तंदूर रोटी बनवण्याचा हा माझा प्रयत्न चालू आहे। सुरुवातीला छोटासा गोळा घेतला, म्हणलं बनवून पाहावं अगोदर येतंय का। आणि हे जर सक्सेसफुल झालं तरच मग दुसरे बनवणार आहे, नाही तर आपलं सरळ चपाती। बघूयात आता होतंय का नाही ते। छान बनलेली आहे ही आणि याला दोन्ही साईडने भाजून घेतलंय। हे घेते आणि याच्यावरती आपण तेल लावून घेऊयात। बटर काही नाही आणलं मी, कारण हे काही ठरलंच नव्हतं याचं, पण तेल लावून घेते याच्यावरती। वरले सगळं राघवला झोपवलंय, त्यामुळे थोडंसं हळू बोलतीये। पण हे ग्रोसरी आणलेली सगळी तशी तिथे मी एका टबमध्ये भरून ठेवली आहे। ती काय आज मला ठेवणं झालं नाही व्यवस्थित। आता हे काम उद्यावरतीच गेलं। असो आता खूप मलाही कंटाळा आलाय।
चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला हे सांगायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.